मित्रांनो, आज मी डॉक्टर अशोक त्र्यंबके इंडिया तक या माझ्या मराठी न्यूज चॅनलमध्ये एका आय एस अधिकारी यांचा विषय घेऊन आलेलो आहे. आणि माझ्या म्हणण्यानुसार या आय एस अधिकाऱ्याला म्हणजेच आपण ज्यांच्या विषयात बोलणार आहोत त्या अधिकाऱ्याचं नाव आहे तुकाराम मुंढे यांना भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे याविषयी आपण बोलणार आहोत. मित्रांनो, प्रथम मी आपणास तुकाराम मुंढे यांची ओळख करून देतो किंवा त्यांच्याबद्दल माहिती सांगतो. मित्रांनो, तुकाराम मुंढे हे महाराष्ट्रातील अत्यंत प्रामाणिक अधिकारी असून ते कोणत्याही राजकीय दबावाला न बळी पडता, कोणत्याही भ्रष्टाचाराला थारा न देता शिस्तबद्ध पद्धतीने व योग्य त्या नियमानुसार चालणारे लोकप्रिय IAS अधिकारी आहेत. त्यांचा जन्म 3 जून 1975चा असून ते बीड जिल्ह्यातील ताडसोना या गावचे शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांचे शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मराठवाड्यातील विद्यापीठातून BA पदवी घेऊन MA पदवी घेऊन झाले आहे. त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदावर कामे केली. ते 2005मध्ये भारतीय प्रशासकीय अधिकारी म्हणून रुजू झाले. त्यांनी नाशिक महानगरपालिका आयुक्त म्हणून काम केले. नागपूर महानगर आयुक्त म्हणून काम पाहिले. आरोग्य सेवा आयुक्त म्हणून काम पाहिले. राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक म्हणून काम पाहिले. तसेच सोलापूर येथे त्यांनी कलेक्टर म्हणून चांगले काम पाहिले. तेथे दुष्काळ पडलेला असताना खूप त्यांनी पाण्याचे चांगले नियोजन केले. त्यांच्या 20 वर्षाच्या कालावधीत 25 वेळा बदल्या करण्यात आल्या. त्यांचे 25 मे रोजी फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन कमिशनर म्हणून महाराष्ट्र राज्यातील त्यांनी कारभार हाती घेतला. त्यांनी या काळात जवळजवळ 1130 ठिकाणी इन्स्पेक्शन करून जे खाद्यपदार्थ भेसळ करतात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत अशा लोकांना गजाआड केली. मित्रांनो, जवळजवळ 40 करोड रुपयाचा गुटखा जप्त केला. 15 लाख लिटर दूध, भेसळयुक्त दूध पकडलं. ते आजही भेसळ करणाऱ्या लोकांवर कारवाई करत आहेत. मित्रांनो, आपला महाराष्ट्र हा खूप भ्रष्टाचाराने वेढलेला आहे. आज जे लहान लहान मुले दूध पितात त्यांच्या शरीरात केमिकलयुक्त दूध गेल्यामुळे त्यांचे आरोग्य खराब होत चालले आहे. हे मिलावट करणारे नराधम अनेकांच्या आरोग्याशी खेळत आहेत. या लोकांनी दुधात भेसळ करून अक्षरशः खूप पैसा कमवला आहे. आज प्रत्येक वस्तूत हे नराधम मिलावट करून फक्त आपल्याला पैसा कसा मिळेल याकडे हे लोक जनतेच्या आरोग्याचा विचार न करता भेसळयुक्त अन्नपदार्थ विकत आहेत. मित्रांनो, 1 किलो पनीर तयार करण्यासाठी 5 लिटर दूध लागते आणि सर्व खर्च, त्याचं पॅकिंग, त्याची प्रोसेस, त्याची मजुरी याचा जर खर्च पाहिला तर 1 किलोसाठी 500 ते 600 रुपये येतो. आणि हे लोक फक्त 200 रुपये किलो, 250 रुपये किलो, 300 रुपये किलो दराने हे पनीर विकतात. म्हणजेच या पनीरमध्ये कसल्या प्रकारचे दूध नाही, तर हे पनीर पूर्णपणे केमिकलपासून बनवले आहे हे आपल्या लक्षात येते. आपण जो खावा खातो तो पूर्ण डुप्लिकेट आहे, भेसळयुक्त आहे. मिठाईच्या अनेक पदार्थामध्ये मिठाई दुकानदार भेसळ करून मिठाई विकतो. जनता भोळी आहे, तिला या गोष्टी माहीत नसतात. चांगला पदार्थ दिसला की जनता विकत घेते व दुकानदार जनतेच्या आरोग्याशी खेळतो. आज बॉयलर कोंबडी घ्या, तिला स्टेरॉइड औषध देऊन, स्टेरॉइड इंजेक्शन देऊन, अँटीबायोटिक औषध देऊन, अँटीबायोटिक इंजेक्शन देऊन किंवा अनेक प्रकारचे व्हॅक्सिन देऊन त्वरित वजन वाढण्यासाठी ह्या सर्व गोष्टी केल्या जातात. आपण ज्यावेळेस कोंबडीचे सेवन करतो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये व्हॅक्सिन जाते, स्टेरॉइड जाते, अँटीबायोटिक
जाते. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी गेल्यामुळे त्याचा अक्षरशः पूर्णपणे दूषित परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. आपण आजारी पडल्यावर आपल्याला अँटिबायोटिकचा रेशन्स येतो. त्यामुळे आपले आजार लवकर अँटिबायोटिक्सला प्रतिसाद देत नाहीत. म्हणून हार्ट अटॅक, BP सारखे, शुगर्ससारखे आपल्याला आजार होतात. आज कोणालाही जनतेच्या आरोग्याची काळजी राहिली नाही. पैसे कमवण्यासाठी आपण आपल्याच पिढीला बर्बाद करू राहिलो आहोत हे या नराधमांना समजत नाही. सर्व पदार्थांमध्ये भेसळ हे तुकाराम मुंडे यांच्यामुळे उघड झाले. आज प्रत्येक ठिकाणी अनेक अधिकारी पैशाची लाच मागतात. अनेक अधिकारी भ्रष्टाचार करतात. प्रत्येकजण जनतेला पिळतो. पण देवाने एक चांगला अधिकारी जनतेचा विचार करण्यासाठी पाठवून दिला. आज प्रत्येक लोकांच्या गळ्यातील तुकाराम मुंडे हे ताईत झाले आहेत. तुकाराम मुंडे यांच्या 20 वर्षाच्या कालावधीत 25 बदल्या झाल्या. म्हणजे राजकीय लोकांना तुकाराम मुंडे आवडत नाहीत. जे भ्रष्टाचारी अधिकारी आहेत त्यांना तुकाराम मुंडे आवडत नाहीत. पण जनतेला मित्रांनो ते खूप आवडतात. तुकाराम मुंडे 100% प्रामाणिक आहेत, यात थोडी पण शंका नाही. जे भेसळयुक्त दूध विकतात किंवा अन्नपदार्थ विकतात त्यामध्ये अधिकारी व राजकारणी लोकांमध्ये पैशाची देवाणघेवाण होते. हे राजकारणी व असे लोक हे यांचे एकमेकाशी लागेबंद असतात. या राजकारणी लोकांना, या भ्रष्ट अधिकाऱ्यांना जनतेच्या आरोग्याशी काही घेणं देणं नसतं. कारण की या अधिकारी लोकांनी व या राजकारणी लोकांनी आपला आत्मा गहाण ठेवलेला असतो. तुकाराम मुंडे साहेबांनी अनधिकृत बांधकाम असो, आरोग्यसेवा असो की भेसळ करणारे कोणी लोक असो की भ्रष्टाचारी अधिकारी असो, लोक असो, यांना न जुमानता आपले काम प्रामाणिक केले. प्रत्येक खात्यात तुकाराम मुंडेसारखे लोक असतील तर आपला देश खूप पुढे जाईल. मुंडे खरंच भारतासाठी अभिमानास्पद व्यक्तिमत्व आहे. अशा अधिकाऱ्याला जर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवले तर खूप बरे होईल. कारण की मित्रांनो, मी या चॅनलचा संपादक आहे. तर अक्षरशः तुकाराम मुंडे साहेबांसारख्या अधिकाऱ्यांनी लाखो बालकांचे जीव वाचवलेत, अनेक महिलांचे जीव वाचवलेत, अनेक माणसांचे जीव वाचवलेत. मित्रांनो, जीव वाचवणारा व्यक्ती हा खूप श्रेष्ठ असतो. अक्षरशः ते आपली प्रामाणिकपणे नोकरी करतात. अनेक ठिकाणी त्यांना मानसिक त्रास देण्यात आला. त्यांना इथून कुठे दुसरीकडे कशी बदली करता येईल हे पाहण्यात आलं. पण त्यांनी मागं न हटता आपल्या गोरगरीब जनतेचा विचार केला. कोणत्याही बालकाला भेसळयुक्त पदार्थामुळे, भेसळयुक्त दुधामुळे कॅन्सर होणार नाही याची काळजी घेतली. कोणी आजारी पडणार नाही याची काळजी घेतली. कारण की मित्रांनो, आज जर कोणी बालक आजारी पडला किंवा कोणी व्यक्ती आजारी पडला किंवा कोणी महिला आजारी पडली तर अक्षरशः डॉक्टर लोक खूप बिल घेतात. आज माणसाला मरायची जेवढी भीती वाटते तेवढी आज डॉक्टरांची भीती वाटते. कारण की जर दवाखान्यात गेल्यानंतर लाखो रुपयाचं बिल हे डॉक्टर लोक काढतात आणि ह्या डॉक्टर लोकांनी बिल काढल्यानंतर याला कोणीही जबाबदार नसतो. गोरगरिबांची कुणी काळजी घेत नाही. पण तुकाराम मुंडेंसारखे जे IAS अधिकारी आहेत हे अक्षरशः गोरगरिबांसाठी धावून येतात. ते म्हणतात की जो भेसळ करेल मी त्याला सोडणार नाही. आणि अक्षरशः ते भेसळ करणाऱ्या लोकांना गजाआड करतात. कोणीही असो, कोणताही नेता असो, नेत्याचा कोणताही कार्यकर्ता असो, त्याला कोणत्या नेत्याचा वर जर हात असला तरीही ते बिनधास्त कारवाई करतात. तर मित्रांनो, महाराष्ट्रासाठी खरंच तुकाराम मुंडे हे एक आपल्या सर्वांची शान आहे. म्हणून मला मित्रांनो त्यांच्यावर हा व्हिडिओ काढू वाटला. तर आपण एखादा क्रिकेटर असतो, तो देशासाठी खेळतो. एखादा व्यक्ती असतो, तो काही देशासाठी करतो, त्याला भारतरत्न पुरस्काराने नावलं जाते. पण भारतरत्न पुरस्काराचे खरे हकदार जर असतील तर मला वाटतं ते तुकाराम मुंडे हे आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं ह्याविषयी जरूर कमेंटमध्ये लिहा. आणि तुकाराम मुंडे साहेबांना भारत सरकारने भारतरत्न पुरस्काराने नवाजले तर हे भारतासाठी व महाराष्ट्रासाठी गौरवाची गोष्ट असेल
असं मला वाटतं. तर मित्रांनो, पुन्हा तुम्हाला विचारतो, तुम्हाला काय वाटतं हे जरूर सांगा. तर मित्रांनो, तुम्ही जर ह्या चॅनलवर नवे असतील तर ह्या चॅनलला इंडिया तक मराठी न्यूज चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा व इतरांना शेअर करा. रजा घेतो.